जी ती दाखल झाली आहेत, आग विझवण्याचा प्रयत्न केला जातोय, पण आगीनंतर फटाक्यांचा स्फोट होतोय। ही आग लागल्यानंतर कारण आतमध्ये फटाक्यांचा मोठा साठा आहे आणि परिसरात रुग्णालय असल्यानं, म्हणजे ज्या दुकानाला ही आग लागलेली त्याच्यावरतीच रुग्णालय असल्यानं भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। ही आग इतरत्र पसरू नये याची काळजी घेतली जाते। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या बरोबर आहेत। गोविंद, साधारण आपण लक्षात घेतलं तर 1 तास झाला ही घटना घडून, आग विझली आहे का, आग आटोक्यात आली आहे का? विशाल, अत्यंत रौद्ररूप आगीनं धारण केलं होतं आणि आपण बघतोय की दृश्यामध्ये ज्या पद्धतीने आग पसरत होती त्यानुसार अजूनही म्हणजे ही आग धुमसते आहे आणि परिसरातली जवळपास सगळी वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे। 10 पेक्षा अधिक अग्निबंब दाखल झालेले आहेत आणि धुरांचे प्रचंड लोट या सगळ्या परिसरामध्ये पसरल्यामुळे नागरिकांचा श्वास कोंडतोय। खरं तर प्रशासन आणि अग्निशमन विभाग शर्थीचा प्रयत्न करत आहे ज्या पद्धतीने ही आग पसरती आहे, कारण की मोठा स्टॉक काल 31 होता। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी या फटाक्याच्या दुकानामध्ये नवीन स्टॉक भरला गेला होता आणि मोठ्या प्रमाणात फटाक्याला आग लागल्यामुळे ती सातत्याने पसरते आहे। अजूनही फटाके फुटण्याचे आवाज येत आहेत आणि धूर जो आहे तो पसरतो आहे। बाजूला जे हॉस्पिटल होतं त्यामधले रुग्ण आणि इतर जी कर्मचारी आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढल्या गेलेलं आहे। ही सुदैवाची बाब म्हणावी लागेल। मात्र ज्या पद्धतीने फटाके उडत होते त्यामध्ये काही नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळते। गंभीर स्वरूपाच्या जखमा कोणाला नाहीयेत, मात्र एकंदरीत जर बघितलं तर या परिसरामध्ये आगीचे लोट जे आहेत, धुराचे लोट जे आहेत ते पसरत आहेत आणि त्यामुळे नागरिकांमधलं भीतीचं वातावरण कायम आहे। प्रशासन जे आहे ते शर्थीचे प्रयत्न करते की या सगळ्या आगीवर आणि एकंदरीत परिस्थितीवर नियंत्रण मिळावं। 10 पेक्षा अधिक अग्निबंब आता इथे दाखल झालेले आहेत आणि प्रयत्न सुरू आहेत की बरोबर, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जातात, याबद्दलचे अपडेट आपण यापुढे घेत राहू। यानंतर वेळ झाली की ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।